आज बनवतो आपण नवीन रेसिपी. ह्याचं नाव काय आहे ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आपण त्यासाठी घेतलं आहे ते तेल तापवलं, त्यात आपण जिरं टाकलेलं आहे. मग आपण आलं लसूण टाकतो. आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. कढीपत्ता, ते आपण जिरे पावडर, धणे पावडर, हळद, आमसूल पावडर आणि मीठ आहे. हे सगळं घेतलेलं आहे. त्यात आपण त्यात टाकूया. आपण ह्यात टाकलेलं आहे. तर बटाटे टाक. आपण जी रेसिपी बनवत आहोत त्याच्या आतलं स्टफिंग आपण बनवून घेतो. हे इथे आपलं स्टफिंग रेडी. आता आपलं स्टफिंग हे रेडी आहे. लाटायची. ही आता आपण गोळी घेतलेली आहे, आपण ही लाटून घेऊया. हा मैदा आहे, त्यात थोडा ओवा टाकलेला आहे. आपण त्यात कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे. ती लाटून घेऊया आपण गोल गोल अशी. झाले निकडून पातळ वाटते. तशी सगळी लाटून. आता ही जशी लाटून घेतलेली आहे तसे ह्या गोळ्या केल्यात त्याची पण आपण लाटून घेऊया. ही त्यात आपण लाटून घेतलेलं आहे. आता त्यात आपण मगाशी जे स्टफिंग करून घेतले ते लावून घेतोय. गरम आहे ना. हाताने लावायचं चालेल. तेच करते आता. गरम आहे. भरली. आता आपण हिला कट करून घेऊया. कट करून घेऊया. असे आपण हे जे कट करून घेतलेले आहेत. आता जे कट केलेत त्याचा आपण एक रोल बनवूया. आता आपण ह्याचा रोल बनवला. आता ह्याला आपण चपटी करून घेऊ. अशीच आपण आता सर्व ह्याची करूया.
चालू. तर हे फ्राय करून घेऊया. आता आपण इथे हे बनवून घेतलं, तर हे आपण फ्राय करायचं. फ्राय करण्यासाठी ते आपण कढई घेतली, त्यात आपण तेल तापवायला ठेवलं आहे. तेल गरम झाले की बघूया. तेल आता गरम झालेलं आपलं. आता त्यात आपण सोडूया. आपण याला पलटी करून घेऊया. छान. आपण ह्याला पलटी करायचं पुन्हा. हो, पलटी करून घेऊया एकदा. पुन्हा एकदा तर पलटी करून घेऊया. आता हे आपण काढून घेऊया. हे आता आपण इथे काढून घेतलेले, असेच आता राहिलेले 2 आहेत, ते पण आपण फ्राय करून घेऊया. इथे आपली रेसिपी रेडी आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.